आणि हा बघा आपला प्रभू भाऊ गव्हाला आग लावते, म्हणजे गहू काढलाय पूर्ण, फक्त आता ते जाळून टाकते सगळं. 2 छोटेवाले, 2 हे मोठेचे इकडं. गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आजची सुरुवातच आपली भंगार झालेली आहे. कारण विषय काय आला, म्हटलं खूप दिवस झाले बॅगी आणि आपलं डाऊन शोल्डर टी शर्ट घातलं नाही का, तर आज ते घालून जाऊ. हे बघा, आता बॅगी घातली, त्यानंतर हे डाऊन शोल्डर टी शर्ट, तर त्याच्यात एवढं बेकार गरम व्हायला लागलंय ना प्रमाणाच्या बाहेर. म्हटलं जाऊ द्या, मोरू दे, घरी येऊ. म्हणजे गोडाऊनवरतून परत घरी आलो ना, आता कपडे बदलणार, कपडे बदलतो ना लगेच निघतो. सो गाईस, तर आता कपडे बिपडे बदलून आलेलो आहे गोडाऊनला, आणि थोडा दम लागला. आणि त्याचं कारण काय माहिती आहे का, हे 2 बॉक्स आपल्याला टाकायचे होते. 8 सिलेंडर आहे आणि गोडाऊनला पसरा हे इकडून काढायचे होते सर, सगळे काढले. तर इथून जाऊ जेल रोडला. जेल रोडला आपल्याला याची डिलिव्हरी करायची, मग तिथून पुढं जायचं आहे. बापरे, जाम व्हायचे काम. तर आता आपण आलो होतो जेल रोडला. हे बघा, जेल रोडचा इंदिरा गांधीचा पुतळा आहे इथं समोर, आणि याच बिल्डिंगमध्ये आपण आलो होतो. आपल्याला फायर एक्सटिंग्विशर द्यायचे होते. बघा, आपले फायर एक्सटिंग्विशर दिले आपण इथं. आणि आता इथून जायचं आहे कॉलेज रोडला. छोटंसं काम आहे पर्सनल आपल्याला, आणि मग तिथून तसंच जाऊ आपण विल्लोळीला, नाशिक गुड्सला नाही का, तिथून आपल्याला काही मटेरियल घ्यायचं आहे त्याच्यासाठी. बसंती गरम झाली. तर ॲक्च्युली आपलं जे प्रिंटर आहे ना, त्या प्रिंटरला जरा प्रॉब्लेम आला होता. आणि तो प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का, म्हणजे जी पॉवरची कॉर्ड लावतो ना आपण, त्या कॉर्डचा इश्यू होता जरा. म्हणजे ती कॉर्डची जी वायरिंग असते ना, ती ढिल्ली झाली होती नाही का. तर आता आपण नेमकं विल्लोळीला चाललोच होतो, तर म्हटलं चला आता इंदिरानगरलाच ये, इथून घेऊन टाकू, म्हणजे सर्व्हिस स्टेशन आहे नाही का ते. तर तुम्हाला पण जर प्रिंटर वगैरे नीट करायचं असेल ना काहीच, तर नक्कीच इथं व्हिजिट करा, कारण हे सर्व्हिस स्टेशन आहे प्रिंटरचं म्हणून. तर चला आता जाऊ आपण विल्लोळीला. विल्लोळीला आपल्याला आपलं मटेरियल आलेलं आहे SNGTला, ते घ्यायला जायचं. तर आता आपण आलेलो आहे आपल्या गोडाऊनला. हे बघा, आपलं गोडाऊन. आणि SNGT वरून जे काय मटेरियल आणलेलं होतं, ते मटेरियल आता आपल्याला चेक करायचं आहे. म्हणजे नेमकं मटेरियलमध्ये आपण काय काय आणलं नाही का. आता इथंच करतो आहे. एवढं मटेरियल आहे. 2 छोटेवाले, 2 हे मोठेचे इकडं, हे मोठे, हे छोटे लागेल आणि इकडं मोठे. बघू आता हे लागतील का नाही काय माहिती. आता हे सगळं मटेरियल आपल्याला द्यायचं आहे याला VSLला, बट आज नाही. मटेरियलमध्ये काय काय आहे, होच पाईप, ब्लँक कॅप आणि ट्रॉली व्हील आणि नोझल. तर कोणाकोणाचं किती किती मटेरियल ते बघता येईल तिथं, आणि मग देता येईल. परत भरून ठेवावं लागेल सगळं. घरातून मस्त बाहेर आलो झोप बीप काढून नाही का, पण बाहेर येऊन बघतो तर फुल पाऊस झालेला. हे बघा, रस्ता दिसला का वाला, आणि वातावरण एवढं भारी दिसते ना, म्हणजे थोडा थोडा पाऊस पण पडतोय, सूर्य पण आहे, मस्त एक नंबर वाटू राहील. म्हणजे आता गेलाय वाटतं, आणि आहे थोडं थोडं थेंब 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 पडतंय. आणि त्याच्यात म्हशी विषय बघा कशा आहे गाईस. हे बघा म्हैस दिसली का, 1 2 3 4 5 म्हशी. आता आपण चाललोय गोडाऊनला, आणि त्याच्यात नितीन भाऊने आता सगळेच गहू काढून घेतले वाटतं काल नाही का. काल ॲक्च्युली मी लक्ष नाही दिलं, पण आत्ता बघितलं तर ह्या साईडचे पण गहू काढले. गाईज आता सूर्य पूर्ण बाहेर आलेलं आहे, मगाशी नव्हतं एवढं बाहेर, आता आलं आहे बघ. अरे काय वातावरण दिसतंय. काढल्यानंतर आहे नाही बघ, असं जाळतं आहे बघ.
दिसलं आग चालू आहे तिकडं. आणि हा बघा आपला प्रभू भाऊ गव्हाला आग लावते, म्हणजे गहू काढलाय पूर्ण, फक्त आता ते जाळून टाकते सगळं. कसं आहे कसं चालू आहे दुब 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 दुब. जाऊनला गेलो आणि असा तुफान पाऊस आला ना परत. बाबा हे बघा फुल पाऊस चालू आहे. आणि त्याच्या शेंगा घेऊन आलोय. हे बघा शेंगा दिसले झाडाच्या तोडून. आता घरी जातो मस्त उकडतो आणि खातो. एक नंबर. पाऊस पण काही म्हणा, उन्हाळ्यात पाऊस पडायला लागलाय. सो गाईस, तर आता आपण येणं चाललोय नाशिकला, ते पण आपल्या दादू भाऊ सोबत. दादू भाऊ आपला मस्त गाडी चालवतोय. आपल्याला जायचं आहे हॉस्पिटलला, छोटंसं काम आहे. त्याच्या पप्पाला चार्जर आणि ते द्यायचं आहे, म्हणून चाललोय मी. घरी येऊन मस्त शेवग्याच्या शेंगा बिंगा तुडवल्या, इकडं जाऊन येऊ आणि त्यानंतर परत मग जेवण. गाईस, तर जस्ट आत्ताशी आपण आलेलो आहे घरी. आणि आता दादू गेला मस्त वरती झोपायला. तर गाईज आपण पण जाऊ आता, जेवण करू आणि लगेच झोपून येऊ. तर चला गाईज, मग भेटू आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन येऊ तुमच्यासाठी. चलो बाय बाय, जय महाकाल.